राम राम स्मराधी मनवणी लाहो करा काळ सारा चिंतने. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा म्हणा हरी झोपले का काय? हरिमुखे म्हणा. किती सोपं केलं. सोपे वर्मा टाळ दिंडी हाती समाधीचे सुख सांडव. हरिमुखे म्हणा हरी 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 म्हणा रे तेने माया जाळ. काहीच करायची गरज नाही, फक्त राम म्हणा, विठ्ठल म्हणा, हरी म्हणा. काहीतरी घ्या ना हो, काहीतरी प्रसाद घ्या ना नामाचा. कशाला तोंड पाडून बसताय? चिंता करायची नाही, चिंतन करायचं. मराठी भाषा अशी आहे, चिंतावरचं टिंब काढलं की काय होतं? इथे उद्योजक बसले आहेत, राजकारणातली माझी भावंड बसली आहेत, समाजकारणातली आहेत, संप्रदायातली ज्येष्ठ मंडळी बसलेली आहेत, ज्यांच्या आशीर्वादानं माझं व्यासपीठ धन्य आहे. अशी मंडळी बसली आहे. आपण सगळे आहात, पण चिंतन करूयात ना. कशाला चिंता? बरं, स्वतःची चिंता. दुसऱ्याच्या घरात टीव्ही आल्यावर काय लावं? पोट दुखलं पाहिजे, पण आमचं दुखतं. हे फार पोटदुखीचे प्रकार आहे. कशा कशाने पोट दुखतं तुम्ही फक्त जोरात बोला. बोलताना बेसनाचे पदार्थ खाल्ले की पोट दुखतं. जरा मोठ्याने बोला. बेसनाचे पदार्थ खाल्ले की पोट, शिळे पदार्थ खाल्ले की पोट. चालू कार्यक्रमात नाव नाही घेतलं की तेव्हाही दुखतं. अवघड आहे फार. हे जात नाही. कशाची चिंता? अरे चिता ऐसी डाकिनी, काठी कलेजा काय, वैद्य बिचारा क्या करे, कब तक दवा पिलाय. कधी स्मशानात कुणाला जळताना पाहिलंय का तुम्ही? पाहिलं असेल आपण सर्व मंडळी आहात. आता कधी जर पुढची वेळ आली ना, येऊ नाही लवकर वेळ, 6 महिने तरी, पण आली. एखाद्याला तुम्ही अंतविधीला गेलात आणि जळताना पाहिलं, ए माता भगिनींनो, माझ्या आयांनो नीट ऐका. पुरुष मंडळी, एखाद्याला जळताना जर पाहिलं ना, तर मनात विचार करा, अरे शेवटी जळायचंच आहे, मग आयुष्यभर जळायचं कशाला? अरे शेवटी जळायचंच आहे ना. शेजारी शेजारी कधी कधी 2 हॉटेल असतात, एकाची चलती एकाची चलत नाही, पण हे टेन्शन घेऊन बीपीच्या गोळ्या यायला चालू. कशासाठी? अरे याच्यासाठी हा देह मिळाला नाही. चिंता आहा, नो एंट्री. चिंतने चिंतने तद्रूपता मनमुनी लाहो करा. कुणाच्या जीवनात दुःख नव्हतं, कुणी दुःख सोसलं नाही. देह तव आहे भोगाचे अधीन, भोगाचे अधीन, देह तव आहे भोगाचे अधीन. प्रारब्ध याचा मी काय असीन वाहू भार, याचा मी काय असीन वाहू भार. सर्व माझा काळ तुझी या चिंतने, वा वा. सर्व माझा काळ तुझी या चिंतने. भार भगिनी आवे, सर्व माझा काळ तुझी या चिंतने, सर्व माझा काळ तुझी या चिंतने. प्रारब्धाच्या अधीन हा करील ना तो. त्याच्याकडे काय ताकद कमी आहे? तुका म्हणे घालू तयावरी द्या ना सगळं सोडून त्याच्यावर. फक्त आपण त्याचं चिंतन करा ना. एकदा विवाह झाला आणि मंगळसूत्र बांधलं की त्याच्या नावाचं कुंकुम, त्याच्या नावाचं नाव असतंच की नाही? सांगा मला. मग तो बघतो ना दिवाळीला कोणती साडी घ्यायची, कोणता दागिना घ्यायचा. तसं एकदा निष्ठावंत भावानं त्याला समर्पण झालं. त्याला कुणाला? बा विठ्ठला. देह समर्पित देवा, भार काहीच न घ्यावा. वा, होईल आगावा. टाळ्या वाजू द्या, टाळ्या. तुका म्हणे आनंद. देह समर्पित देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगावा. तुका म्हणे देव निवारील. त्याला समर्पण करून द्या, तो सांभाळील. काही काही लोक, एक जणाने मला विचारलं, मंदिरात सोबत गेलो, दर्शन झालं, आणि दर्शन करून आल्यानंतर त्यांनी विचारलं, तुम्ही देवाला काय मागितलं? तुम्ही देवाला काय मागितलं महाराज? त्याचं एकच उत्तर आहे. आमचे स्वामीजी म्हणायचे, ती जर आई आहे ना,
तर आईला काही मागायची वेळ आली नाही पाहिजे. तिला दिसत नाही का तिचं लेकरू कुठे चाललंय? तिला कळत नाही का तिचं लेकरू वेगळ्या वळणार? तिला कळत नाही का तिच्या लेकराला काय कमी आहे? मागायचं कशाला? ती कृपा करणारी आहे ना, तर ती सगळं करेल. किंबहुना धनुर्धरा, त्याचं प्रेम आहे ते आपल्यावर. म्हणून चिंतन करा, चिंता नको. असं करा म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. चिंतनामध्ये काळ सारून टाका. दुःख कुणाच्या जीवनात नाही. ज्यांनी माय ज्ञानेश्वरी घडवली त्यांच्याही जीवनात दुःख आहे. ज्यांनी गाथा लिहिला त्यांच्याही जीवनात दुःख होतं. दुःखातून ते काय बाधित झाले नाही का, पण त्याच्यातून ते बाहेर निघाले. कसे बाहेर निघाले? मी प्रसंग नेहमी सांगते. कधी तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही चरित्र वाचून आहात. अनेक अनुग्रही माझ्या समोर बसलेले आहेत. तुम्ही ज्ञानेश्वरी गीतेचे पारायण करणारी मंडळी आहात. माझ्यापेक्षा 4 पारायण तुमचे कदाचित जास्तच झाले असते. नीट ऐका माता भगिनींनी. ज्या दिवशी तुकोबारायांचे पिताश्री जात आहेत, तुकोबाराय कीर्तनामध्ये आहेत. माहीत नाहीये इकडे वोलोबांची तब्येत किती खराब झाली आहे, काही कळत नाहीये. गावची लोक धावत पळत जात आहेत, कणकाई रडतायत. काही करा पण तुक्याला घेऊन या, कारण माझ्या तुकाशिवाय त्याच्या बापाला बरं वाटणार नाही. जीव आहे ओ लाडका, जीव आहे. भजनानंदामध्ये रमलेले आहेत तुकोबाराय महाराज. तुकाराम महाराजांचं भजन आमच्यासारख्या कीर्तनकारांसारखं मोजून मापून नव्हतं वो. एवढ्या मिनिटात रामकृष्ण हरी घ्या, एवढ्या मिनिटात पहिली चाल घ्या. अवघा रंग एक झाला. एकदा रंगले की रंगले ना बाबा. जाऊ देवाची या गावा. ते गावच तिथे उमटलं, तिथे प्रगटलं. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाण. पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आई रखुमाई. आणि अशी अवस्था असताना तिकडे म्हणे अंतविधी सुद्धा झाला. धावत पळत तुकोबा निघाले. उंबरठ्यावर उभा आहेत. जशी गाय हंबरडा फोडते ना, तसं कणकाईनं हंबरडा फोडला होता. तू क्या, अरे बाप तुका तुका म्हणून गेला. कुठं बसला होतास रात्रभर? तुकाराम महाराज देवाला आळवायला लागले. अरे भजनात एकदा सुद्धा असं जाणवलं नाही ना, माझ्या बापाचा प्राण तळमळतोय माझ्याशिवाय. का? मिठी मारली आईला. आणि फार वेळ नाही, कणकाई 5-6 महिन्यात कणकाईचंही जाणं झालं. सौभाग्याचं जाणं पचलं नाही त्यांना. मायाही गेली आणि बापही गेला. तुकाराम महाराज देवाच्या समोर बसून रडतायत. देवा आता काय झालं का मनासारखं? नेली ना एकदाची माय, नेला ना एकदाचा बाप. आता मला कोण सांभाळणार आहे? ए विठोबा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आता कुठे आहे तुझं विठोबा? पण आता दिसू दे ना या तुक्याला. आणि त्या दिवशी तुकाराम महाराज निष्ठेनं संकल्प करतात. आई बाप गेल्यावर संकल्प काय करावा? दुःख कुणाच्या जीवनात नाही, पण दुःखाला कवळून बसणं हे प्रेम नाहीये. त्यातून सत्कर्माची दिशा निवडा. तुकाराम महाराजांनी त्या दिवशी संकल्प केला. विठो तुझे माझे राज. वा, विठो तुझे माझे राज. ज्या दिवशी जीवनातलं सगळं संपलं असं वाटत असेल ना माई बाप, त्या दिवशी आळंदीला जावं, देहूला जावं, तिथं रमावं, तिथं बसावं. ए आई, माय गेली ग माझी, आता तुझ्याशिवाय कोण सावरेल मला. अत्यंत प्रकारचं सुख गेलं ग माझ्या जीवनातलं आईच्या रूपानं. ए आळंदीची माय, तुझ्या कुशीत बसू दे ना ग, समाधीवर डोकं ठेवा म्हणा. जेवढे कुविचार असतील ना माऊली, जाऊ द्या ना. आईबाप होते तेव्हा
काही चुकलं की पटकन सांगायचे. तुकोबा रडतात का? देवा भजनात जर एखादा शब्द चुकला ना तर बापानं सांगावं बोलोबांनी तू क्या इथं चुकलाय बरं का. देवा आता तुला सांगतो, जे माझ्या बापदादांनी केलं ना तेच करणार. काय? माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणून माऊली माईबाप हे जगामध्ये जरी प्रेमाचा तुटवडा पडला ना तरी सुद्धा माऊलींच्या आणि तुकोबाच्या दारात प्रेम संपत नाही. तिथून प्रेमाला प्रारंभ होतो. बनू नाही दुसऱ्याच काच, वा नाही दुसऱ्याच काच. विठोबा माझे तुझं माझं नातं वेगळं आहे देवा. आपण जो आरती झाल्यावर श्लोक म्हणतो ना, तो तुकोबांनी धन्य केला. त्वमेव माता च पिता त्वमेव. ह्या अभंगाची त्या श्लोकाजवळची सार्थकता आहे. तू माझा मी तुझा, बस आता हे घट्ट नातं आहे देवा. दुःख कोणाच्या जीवनात नव्हतं. धर्मवीर संभाजी महाराज आईच्या दुधाविना पोरकं बाळ, रडले दाय मोकलून. कुठे दूध मिळेल कुठे? आज आपण इथे सगळे बसले आहेत. काही काहींचे चेहरे एवढे नर्वस झाले, वाटतं सगळ्या जगाचं दुःख यांच्याच अंगावर पडलं. छत्रपती महाराज डोक्याला हात लावून बसले नाही. आता कसं होईल? आता काय करू? खरी कसोटी तर त्यावेळेला होती, शंभो बाळाच्या वेळेला. काय कसोटी होती? मला वीर पासलकरांकडे यायचंय म्हणून हा संदर्भ लावलाय. काय काय होतं? छत्रपती रडताय ढसढस. ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली ना, आतापर्यंत मोठे मोठे पराक्रम झाले, रडू नाही आलं. पण केविलवानं लेकरू आईच्या दुधासाठी रडतय ना, आता डोळे भरून आले. ए माय भवानी, आता काय? ओल्या बाळंतनी कुठे आहेत? पंचक्रोशी शोध घ्या. सगळीकडे शोधलं आणि शोधल्यानंतर आऊसाहेबांनी सांगितलं, ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळेल. बाया आल्या, पण आल्यावर बाया दुधाचा सौदा करू लागल्या. दुधाचा हिशोब केला पाहिजे. किती बिघा जमीन मिळणार व आऊसाहेब? किती धान मिळणार? काही म्हणले आम्हाला राहायला वाडा नाही, तुमच्या वाड्यात राहू द्या. काही म्हणले आम्हाला तोळ्यानं धन द्या. आऊसाहेबाचे डोळे भरून आले. अरे दुधाचाही व्यवहार? कोण आणि अशा अशा आसक्ती ठेवणाऱ्या, अशा स्वार्थी असणाऱ्या आईचं दूध माझा शंभू बाळ पेणार काय? आता काय? पण रस्ता निघाला अडचणीतून. खेड शिवापूर जवळचं एक छोटंसं गाव. आली, पदर खोचला. तिनं दौंडी ऐकली होती ना, आली म्हणली, आओ मला फक्त एवढं दाखवा, माझा शंभू बाळ कुठं बसलेलं, मला त्याला दूध पाजायचंय. कोण ग तू? तुला नको का बिका जमीन? नको तुला? सोनं नको? नाणं नको? कोण आहेस तू? तिनं सांगितलं, मी गाडे पाटलाची सून आहे, माझं नाव आहे धाराऊ, मला दूध पाजायचंय. का ग तुला काही नको? काही नको. सणातल्या दारा माझ्या आता रोखत नाहीयेत, बस मला बाळाला जवळ घ्यायचंय, मला दूध पाजायचंय. का ग? जणू काही तिला ईश्वरीय संकेत झाला की काय? जरी ही कल्पकता असेल तरी सुद्धा ती म्हणते, का कुणास ठाऊक असं वाटतं, बस या बाळाला जवळ घ्यावं, दूध पाजावं. का? मोठं झाल्यावर लाखो स्त्रियांची आबरू वाजवणारं हे बाळ आहे, मला याच्यासाठी यायचंय. तेव्हा कुठे सुखाची किरण आली. आई भगवतीनं दर्शन दिलं. झालं. दुःख सर्वांच्या आयुष्यात आहे, म्हणून भजन करणं सुटलं नाही. संतादिकांचं शौर्यांचं धाडस सुटलं नाही. आज दत्तोबा पासलकर, त्यांची कारकीर्द पाहिली तर महाभयानक. आज त्या पुस्तकामध्ये रोमांच अंगावर उभा राहतो. अशी सुद्धा माणसं. आणि आज 12वे वंशज आहेत आमचे आदरणीय बाळासाहेबजी दादा. 12वे वंशज. हा हा, याची देहीन याची डोळा असे वंशज पाहायला मिळतात, हे आमचं भाग्य आहे. विवाह होऊन आल्या आणि आल्यानंतर ताराबाईंनी दत्तोबांचा संसार प्रारंभ केला. छोट्या मोठ्या घडामोडी होत्या, चांगल्या पगाराची नोकरी होती, पण दत्तोबांनी तो पगार घरसंसाराला लावलाच नाही.
तो इतिहास शोधण्यासाठी लावला. आज मला या पठारावर जायचं, या गड किल्ल्यावर जायचंय, इथे काय मिळतं का, तिथे काय मिळतं का, या शोधामध्ये. पण घर गृहस्थी चालणार कशी? छोटंसं गोळ्या बिस्किटाचं दुकान टाकलं, पण कमी पडू दिलं नाही. घरातली गृहिणी कशी असावी याचं उत्तम प्रकारचं उदाहरण म्हणजे आदरणीय मातोश्री आहेत ताराबाई. उत्तम प्रकारचं उदाहरण. संसारामध्ये एक एक कोडे आहेत, ते कधी सुटतच नाही, कधी सुटत नाही. आमचं महिला मंडळ पाहिलं ना, कुठं बाहेर गावी जात असताना फार विचित्रपणा आहे स्वभावामध्ये. नवऱ्यानं आवाज देवा, अगं मी गाडी घेऊन आलोय, बस ना लवकर गाडीमध्ये. मग त्या आतल्या घरापासून सुरुवात करतात. आतलं घर, मग ती कडी लावली का, नीट लावलं का, कपाटाला चावी लावली का, इथून सुरुवात आहे. मग ती लावली का, आले. हे सगळं बघत बघत आतून दारं खिडक्या बंद करत 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 बस. आता समोरच्या त्या लोखंडाच्या गेटला मोठं कुलूप लावायचं आणि एकदाचं गाडीत बसायचं. आणि बस आता दरवाजा उघडला हंडे महाराज, आणि आता बसायचं. अगं बाई, दुधावर झाकण ठेवलं का नाही कुणास ठाऊक. पुन्हा हे सगळं उघडत उघडत जायचं. हा कोड्यांचा खेळ संसारच आहे. पण हे कोडं बाजूला ठेवून जिनं समाज कार्याचा वसा आणि वारसा धारण केला ना, तिच्या जन्मामरणाचं कोडं खुलल्या गेलं. आज मोठी क्रांती आहे ताराबाईंची. खरं तर हे व्यासपीठ कुणाच्या निंदा किंवा स्तुतीचं नाही. लोक आम्हाला सांगता आईवर बोला, बापावर बोला. बंद करा आता हे सगळं. योगे 28 विटेवरी उभा. तो पुंडलिक राया आई बापाची सेवा करता करता 28 युग झाली, असा संदर्भ आहे म्हणे. मी सुद्धा ऐकलेला आहे, अजून वाचलं नाही, पण मोठ्यांच्या तोंडून ऐकलं. एकदा असं झालं होतं म्हणे, नामदेवरायांनी विचारलं, त्यांना राग आला होता पुंडलिकाने वीट मागे फेकल्यावर. अरे कारे पुंड्या मातलासी किंवा कारे प्रेमे मातलासी, उभे केले विठ्ठलासी, ऐसा कैसा रे तो धीट मागे भिरकावली वीट. अरे तुला पद्धत विद्धत आहे की नाही ते म्हणले. मी थोडी बोलवलंय, माझी सेवा एवढी आहे की ते आले आहेत, राहतील उभे विटेवर. मग नामदेवरायांनी पुढे येऊन देवाला विचारलं, नीट ऐका, ए देवा, एक पुंडलिक झाला ज्यांना 28 युग तुला विटेवर उभं केलं, आता तू विटेवरून खाली कधी उतरशील? तेव्हा देवानं सांगितलं होतं, मी नाही, देवानं, ज्या दिवशी महाराष्ट्रात दुसरा पुंडलिक जन्माला येईल ना, त्या दिवशी मी विटेवरून खाली उतरेल. उतरच ना तो. आमचे पुंडलिक एका कानानं ऐकते, दुसऱ्या कानानं सोडून देते. त्यांना काय सांगायचं? आमच्याच्यानं झालं नाही, माझ्याच्यानं झालं नाही. आमचे स्वामीजी म्हणायचे, बाळ रडू नको. मी रडायची त्यावेळेला. स्वामीजी म्हणायचे, बाळ, कीर्तन प्रवचनातून एखादा परिवार सुधारला आणि आईबापाची सेवा घडली ना, तुझं जीवन सार्थकी झालं. ते सद्मार्गाला लागले ना, तुझ्या आईची सेवेचं पुण्य आहे ना, तुला घडेल. पण मी तरी सुद्धा लोकांना सांगत नाही, कारण का, यात काय मोठेपणा नाही. ऐका, काही लोक म्हणतात आम्ही आईबापांना सांभाळलं, अशा आम्हाला सांगायला आले ना, ते निघून गेल्यावर मी म्हणते, येडं हे आई बापाला सांभाळलं म्हणतंय. हंडे महाराज, शेवटच्या श्वासापर्यंत आपली माय आपल्याला सांभाळत असते, आपण नाही तिला सांभाळत. अरे ती गेली तरी ना, कधी कधी आपण म्हणतो ना, मरता मरता वाचलो. हे जे वाचणं आहे ना, तो आईचा आशीर्वाद आहे, तो बापाचा आशीर्वाद आहे. आणि त्यांच्यासाठी गात राहावं, बोलत राहावं, हा हा, त्यांची सेवा करावी. नाही सेवा घडली, निदान त्यांना सुख कशात आहे हे कर्म तरी करावं, हे कर्म तरी करा. थोडंसं विषयांतर होईल, पण एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. घरावर आपत्ती आली की आपण ब्राह्मण काकाकडे जाता आणि ब्राह्मण काकाला म्हणता, आमच्या घराकडे काहीतरी दोष लागलाय, तुम्ही बघा. तेव्हा ते म्हणतात, तुमच्या घराला पितृदोष लागलाय. म्हणता का नाही? पितृदोष, पितृदोष निवारणासाठी त्रिपिंडी कालसर्प आहे त्र्यंबकेश्वराला, जिथे त्रिवेणीचा संगम आहे. हे करणं योग्य आहे, कर्मकांडाचा विधी आहे. पण एक छोटा प्रश्न आहे, मुठभर तांदळासाठी आपला बाप किंवा माय उपाशी राहील का? मग पितृदोष लागला का? त्यांच्या मनासारखं कार्य अजून आपल्या हातानं घडलं नाही म्हणून ते रागवलेले आहेत. ज्या दिवशी सत्कर्म घडेल ना, त्या दिवशी आई बापाला आनंद होईल आणि त्यांना मोक्ष मिळेल. त्या दिवशी खरं पिंडदान होईल. हे आहे. आणि हे सगळं करत असताना त्या भजनाची तार, त्या संत महानुभवाच्या सत्संगाची तार कधीच सुटल्या गेली नाही पाहिजे. कारण का, निस्वार्थपणानं भजन करावं, सांभाळण्यासाठी तो समर्थ आहे. अभंगाचं तिसरं चरण. पाळनाची नाही चिंता, पाळनाची नाही चिंता, चिंता पाळनाची नाही चिंता, पाळनाची नाही चिंता,
लावो कैरा करा मनमोडी लावो कैरा वरिता देवा पायथा देवा पायी मनमोडी लावो कैरा करा मनमोडी लावो कैरा पाळनाची नाही चिंता ठावरिता देवाचा. वंदनीय महाराज म्हणतात एकदा त्याच्या ठाई समर्पण केलं की तो आपलं पालन पोषण. आता पालन पोषण म्हणजे फक्त खाणं पिणं, आपल्या खायचं लक्षात राहतं जास्त, फक्त खाणं पिणं नाही. तो पालक आहे ना आपला, आपला सर्व भार सांभाळून घेईल. कोणत्या जागेवर आपल्याला बसवायचं हे त्यांच्या हातात आहे, आपल्याला कुठून खाली उतरवायचं हे त्याच्या हातात आहे. कळतंय का? आयुष्याची सगळ्या शिदोरीचं मोजमाप तो करतो, तो सांभाळतो, त्याच्याशिवाय नाही. उंच नीच काही नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्ती. या भजनामध्ये, या अभंगामध्ये संपूर्ण संतांचं चरित्र आहे. संत सावत्याची खुडू लागे भाजी, सज्जन कसा या विकू लागे मास. हे सगळं पांडुरंगाने येऊन केलं. जनाबाईचं दळण दळू लागला. आज आपण आस्तिक बसलात नास्तिक बसलात, मी दोन्ही बाजूने बोलते, मला घेणं देणं नाही, पण तात्पुरतं समजायलाही हरकत नाही. हंडे महाराज समोर बसणारे सगळे माळकरीच आहेत. आता तरी हसा. उद्धार सगळ्याचा करून घ्यायचा आहे ना. आता बघा तुम्ही कीर्तनाला चाललो की काही असेल, पूजेला चाललो, पाटल लोकांच्या तोंडात एकच शब्द असतो, काय करायचंय आता, काय राहिलंय आता मागं पुढं, काही नाही, सगळं झालं बघा, आता फक्त भजन करायचं. त्या भजनी मंडळात जाऊन भांडणं लावित आहे, तिथं जाऊन भांडणं, दिंडीत गेला दिंडीत भांडणं. काय करायचंय आपल्याला? अरे तू गप बसलेला बरा, तू काहीच करू नको, देव तुझ्याकडं पाहतोय. मनाचे उद्वेग कधी थांबलेले नसतात. इतक्या वाटा शोधतात अशी लोक, इतक्या वाटा शोधतात. संत संगतीमध्ये अनुग्रहित जीवन जगावं, गाथ्याच्या ज्ञानेश्वरीच्या अनुग्रहित जीवन जगावं. आज पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे, इथे कोण किती शाब्दिक भाषा वापरेल मला माहीत नाही, पण इथे मी फार मोठी नाही, मी तर आपलं लेकरू आहे, तुम्हीच मला सांभाळलंय. पण महाराजांच्या या अभंगाचा थोडा जरी प्रसाद आज घेऊन गेलात ना, तर खरी भावपूर्ण श्रद्धांजली या आईला प्राप्त होईल. खरं तर तिच्यासाठी साकडं मागितल्यासारखं होईल, एक चांगला गुण. आणि ह्या चांगल्या गुणासाठीच हे सगळं करायचं. ही कीर्तन भजनं त्याच्यासाठीच आहे. कोणती चिंता करायची नाही. बस ज्ञानोबा तुकोबांना यांच्या संगतीत राहायचं, यांनी मार्ग दाखवला त्या मार्गानं जायचं. कोण कुठं चाललं त्याच्या मागे जायचं नाही. आजकाल मार्ग दाखवणारे भरपूर आहेत, भटकंती होऊ द्यायची नाही जीवाची. एक जणाला दुसऱ्याच्या मध्ये नाक खुपसायची सवय होती. नाक खुपसणं हा मोहरा आहे. नाक खुपसणं म्हणजे काय? मध्ये मध्ये बोलणं, मध्ये मध्ये काहीतरी वादविवाद करणं. दृष्टांत आवडेल ना आवडेल मला माहीत नाही, मला सिद्धांताकडे जायचं. ती असंच राजवाड्यात बसल्या बसल्या त्यानं काहीतरी बोललं बुवा. राजाला एवढा राग आला महाराज, आणि राजा जसा उठला तसं तलवारीनं राजानं त्याचं नाकच कापलं. काय केलं? संपूर्ण शरीरामध्ये नाक प्रधान आहे, हे मी म्हणत नाही, हे महाराज म्हणतात. काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने, नाक हे प्रधान आहे. माझ्याकडे लक्ष द्या. ते नाक कापले गेलं, नाक. आणि मग गावातले लोक म्हणायला लागले, तो आला ना समोरून की गावातले लोक म्हणायचे, नाक कापे आला, नाक कापे आला, नाक कापे आला, नाक कापे आला. तुम्ही इकडे बघा, माझ्याकडे, इकडे बघा, माझ्याकडे बघा. असं काय म्हणायचे? नाक कापे आला. आता असे लोक, अभिमन्यू दादा हे फार चतुर असतात. ते काय म्हणलं माहिती का 5-6 जणाला? म्हणले मला तसं नाक काप्या म्हणायचं नाही. म्हणे का? म्हणे जेव्हापासून नाक कापलं ना तेव्हापासून मला पांडुरंग दिसायला लागलाय. जेव्हापासून माझं नाक कापलं गेलं तेव्हापासून मला पांडुरंग दिसायला लागला. लोक म्हणले कार्यकारण संबंध काय? तो म्हणला असं पाहायला लागला की नाक आडवं यायचं, नाक कापल्यापासून देव दिसायला लागला. बरं, अशा लोकांचे अनुग्रही होतात पटकन. चेले 7-8 जणांनी लगेच त्याचा अनुग्रह घेतला. म्हणले आम्ही कापलं तर आम्हाला दिसेल का? म्हणले कापून बघा. त्यांनी सुद्धा नाक कापले 7-8 जणांनी. बघता बघता 15 झाले, नंतर 50 झाले, अर्ध गाव नाक कापलं. चांगले नाकं होते सगळेच, पण त्यांनी नाकं कापून घेतले. का? याच्यामुळं नाक कापलं की देव दिसलं. मग लोक याच्याजवळ आले, म्हणले रावसाहेब नाही तर रावसाहेब नाक कापलं की देव दिसत होता, मग दिसत नाही. तो म्हणला हे बघा,
नाही दिसला आणि दिसला, असाही तो दिसत नाही तसाही दिसत नाही, पण नाक कापल्यापासून देव दिसतो असं म्हणायचं. मग बोबाटा झाला, नाक कापलं की देव दिसतो, नाक कापलं की देव दिसतो, नाक कापलं की देव दिसतो. सगळ्या गावात नाक कापून घेतलं. बघता बघता ही वारी राजाकडे गेली, त्याचं चांगलं होतं बाण्यात. तो म्हणला खरंच नाक कापल्यावर देव दिसतो का, म्हणून राजानंही कापून घेतलं. असं नाक कापायच्या मागं गेलं की नाकच कापावं लागतं. मागे जायचं तर संत मांदियाळ्याच्या मागे जायचं, ज्ञानोबा तुकोबाच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या मागे जायचं. आणि मागे गेलं की ते गाव दिसतं जिथे परमात्मा आहे, ते तत्व मिळतं की जो सांभाळायला समर्थ आहे. हा अनुभव तुकोबांच्या जीवनामध्ये आला, म्हणून ते शेवटच्या चरणात म्हणतात. तुका ऐका, आता भैरवी थोडी घ्या, नंतर आपण परत चाल घेणार आहे. हा? हा, चाल होईल नंतर. आता तुका म्हणे जीवासाठी, तुका म्हणे जीवासाठी, तुका म्हणे जीवासाठी, वया भक्ती काज नाही लाज धरित, या न्यायानं भगवंत निर्वाणी गोविंदो असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दे. या अर्थानं तुका मने जीवासाठी देव पोटी पडेल, देव पोटी पडेल तुका मने जीवासाठी. पण काय करायचंय, म्हणवणी भजन केलं, निस्वार्थ भावानं त्याला समर्पण केलं. शिष्यस्तेहम शादी मांत्वाम प्रपन्नम किंवा शरीरम स्वरूपम तथा वा कलत्रम यशश्चारु चित्रम धनम मेरु तुल्यम मनश्चेन लग्नम प्रभोरम ग्रीपद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम. जीवनाचा धिक्कार असल्यापेक्षा त्याला समर्पण असावं. आणि म्हणून आपण सगळे एकदा संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे लाहो करूया. विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई. भजन करा, भजन. विठोबा हरे विठोबा रखुमाई, हरे जय जय, हरे जय जय विठोबा रखुमाई. विठोबा हरे जय टाळी जय, वाजू द्या, टाळी. हाताची टाळी, हरे मुखात जय नाही. जय, हरे जय जय, हरे जय जय विठोबा रखुमाई.